नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। पहा, तुम्ही विषय पाहू शकताय, मतदाना दिवशी मतदान केंद्रावर अंगणवाडी सेविका व मदतनीसांना जर ड्युटी लावली तर त्यांना निवडणूक भत्ता मिळण्याबाबत एक आदेश, एक लेटर्स आपल्यासमोर आलेला आहे। तो लेटर्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल। तर बघा, तुम्ही पाहू शकता, मतदाना दिवशी जर मतदान केंद्रावर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना जर ड्युटी लागलीच तर त्यांना निवडणूक भत्ता मिळण्याबाबत हे आदेश काढण्यात आले आहेत। बघा महोदय, आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस या महासंघाच्या वतीने खालीलप्रमाणे नम्र निवेदन करीत आहोत। विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी मतदान 20/11/2024 रोजी आहे। अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मतदान केंद्रावर दिवसभर ड्युटी लावली जाते, परंतु त्यांना निवडणूक भत्ता दिला जात नाहीये। मतदान केंद्रा कक्षांच्या निवडणूक भत्त्याबाबत मागणी केली असता तुम्हाला आम्ही मतदान केंद्रावर ड्युटी लावलीच नाही, त्यामुळे तुम्हाला भत्ता देता येणार नाही असे सांगितले जाते, असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे। पहा, मतदान केंद्रावरील इतर सर्व कर्मचाऱ्यांना जेवण, चहा, पान व मतदान पूर्ण झाल्यानंतर निवडणूक भत्ता दिला जातो, परंतु अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कोणतीच सुविधा दिली जात नाही। त्यांना अत्यंत दुय्यम वागणूक दिली जाते, ही योग्य नाही। तेव्हा आपणास विनंती आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मतदाना दिवशी मतदान केंद्रावर ड्युटी लावायची असेल तर त्यांना सुद्धा निवडणूक भत्ता देण्यात यावा, तसे आदेश त्वरित काढावे, अन्यथा अंगणवाडी कर्मचारी मदतनीस या दिवशी मतदान केंद्रावर ड्युटी करणार नाहीत याची नोंद घ्यावी। दबाव तंत्राचा वापर केल्यास तीव्र आंदोलन करावे लागेल। होणाऱ्या परिणामास आपण सर्वस्वी जबाबदार राहाल, सहकार्य करावे ही विनंती। बघा, खूप महत्त्वपूर्ण लेटर आपल्यासमोर आलेला आहे। पहा, आज तुम्ही पाहू शकता 20/11/2024 म्हणजेच की 20 नोव्हेंबर आज सार्वत्रिक मतदान आहे विधानसभेचं। भरपूर अंगणवाडी सेविका मदतनीस यांना पाळणाघराची ड्युटी ही लागलेली आहे। तर जर अशा सेविकांना त्यांचा जर पोषण भत्ता नाही भेटला तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती ही ठोस पाऊल उचलणार आहे। आणि जर अंगणवाडी सेविकांना योग्य तो दर्जाची वागणूक जर नाही मिळाली तर आपण आपले कर्मचाऱ्यांची जी युनियन आहे त्यांना हे कळवायचं आहे। तुम्ही हे लेटर पाहू शकताय। बघा, दबाव तंत्रांचा वापर केल्यास तीव्र आंदोलन करावे लागेल आणि होणाऱ्या परिणामास आपण सर्वस्वी जबाबदार राहाल, तर सर्वांनी सहकार्य करून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना जी ड्युटी मिळालेली आहे ती ड्युटी योग्यपणे पार तर सेविका पाडतातच, पण इतर सहकाऱ्यांनी त्यांना सहकार्य करायचं आहे। जो त्यांचा काही भत्ता असेल तो त्यांना भत्ता हा द्यायचा आहे। तर बघा, प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख यांच्याकडून हे लेटर काढण्यात आलेलं आहे आणि हे लेटर माहितीसाठी सादर बघा सर्व तहसीलदार ऑफिस, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास विभाग, माननीय प्रकल्प अधिकारी, नागरी ग्रामीण सर्व यांना हे लेटर पाठवण्यात आलेलं आहे। तर आता आपण पाहूया की अंगणवाडी सेविका व मदतनीसांना आज दिवसभरात जी निवडणूक होणार आहे त्या पद्धतीमध्ये जेवण, नाश्ता, पाणी वगैरे भेटतंय का नाही हे तुम्ही मला कमेंट करून कळवा। आणि जर तुम्हाला योग्य दर्जाची वागणूक जर नाही मिळाली तर आपण आपल्या संघटनेला मेसेज करून किंवा कॉल करून ही सर्व माहिती कळवू शकताय। संघटना योग्य ते पाऊल हे उचलणार आहे। तुम्ही पाहू शकताय, प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख यांनी हे लेटर काढलेले आहे आणि लेटरमध्ये जे मतदान कर्मचारी आहेत यांना सक्त सूचना सुद्धा दिलेल्या आहेत की अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना त्यांचा निवडणूक भत्ता देण्यात यावा, तसेच त्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मतदान केंद्रावर योग्य ती वागणूक मिळावी अशी विनंती सुद्धा केलेली आहे। आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा
या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.